मुंबईतल्या गोरेगावमधल्या दिंडोशीमध्ये मरियम्मा देवीच्या यात्रेला जाणाऱ्या काही आपल्या हिंदू लोकांवरती त्या बाकीच्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ले केलेत. धारदार मटण-बिटण कापणाऱ्या त्या शस्त्रांनी, त्या चाकू-सुऱ्यांनी येऊन हल्ले केलेत. ही घटना जेव्हा पोलिसांना समजली, आपले पोलीस बांधव छात्या फाडून बाहेर आले आणि आल्यानंतर कुणाला मारहाण केली? आपल्या हिंदू लोकांना. आपल्या हिंदू लोकांना. यांचे हातभर फाटून येते यांना बघून, त्या पोलिसांचे आपले हातभर फाटून. जिथं त्यांना असं वाटतं ना, की याच्यावरती आपण दादागिरी करू शकतो, तिथंच ते करणार. बाकी यांच्यात काही हिंमत नाही कुठली. कुठं आमचे अशोक कामटे, कुठं आमचे हेमंत करकरे, कुठं आमचे उंबळे साहेब बिनधास्तपणे छातीवरती गोळ्या झेलणाऱ्या या जिहादींच्या, आणि कुठेही आमची ही असले पोलीस यंत्रणा, यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे या पोलिसांवरती. मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो, की ज्यांनी या जिहाद्यांना पाठीशी घातल्या आणि आपल्या लोकांवरती लाठीचार्ज केला ना, यांच्यावरती पहिली कारवाई झाली पाहिजे. आमचा हिंदू कधी कुणाच्या वाटेला जात नाही. वाटेला न गेला तरी आमच्यावर जेव्हा अन्याय अत्याचार होतो, तेव्हा आम्ही गप्प बसायचं. धारदार चाकू सुऱ्यांनी यांनी फक्त दादागिरी करायची, कुणाचे गळे चिरतो, 5 मिनिट द्या, 10 मिनिट द्या, नाराय तकबीर लावतायत, सर तनसे जुदाचे नारे लावतायत. हे ओबीसी बीबीसी इकडे सगळे लोक घेऊन आले होते ना, 15 मिनिट द्या, 15 मिनिट द्यासाठी. आज तुम्ही हिंदू म्हणून एक राहिला नाहीत ना, हे उद्या उत्मात करतील एवढं लक्षात ठेवा. कारण हे करायला त्यांचा धर्म, त्यांची शिकवण त्यांना भाग पाडते. त्यांच्यामध्ये आपण हिंदू म्हणून काफीर आहोत आणि त्यांच्यामध्ये एखाद्या हिंदूला मारणं म्हणजे पुण्याचं काम आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यांच्या त्या मेंदूमध्ये लहानपणापासून ते घुसवलंय. पण आमच्या लोकशाहीतले नियम असे आहेत, की आम्ही बघू, आम्ही ठरवू कोण दोषी आहे, कोण आहे. आम्ही तात्काळ तिथं सजा देऊ शकत नाही. तात्काळ सजा देता आली पाहिजे. हे काम पोलिसांच्या हातामध्ये, पण पोलीस आमचे बोच्यात शेपट घालून जिथं दादागिरी करायला मिळेल तिथंच करू शकतात. ज्यांनी लाठीचार्ज केलाय ना, त्या सगळ्या पोलिसांना कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं. अन्यथा हिंदू म्हणून आम्ही शांत बसणार नाही, एवढं लक्षात ठेवा.